क्रिकेट खेळाडूंच्या मागे खूप मोठे ग्लॅमर असते। क्रिकेट खेळाडूंना भरभक्कम पैसाही मिळत असतो। परंतु भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचे काही वाद समोर येत आहेत। मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां यांचा वाद चव्हाट्यावर आला होता, त्यानंतर ते वेगळे झाले। भारतीय क्रिकेट संघातील स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी धक्कादायक आरोप केले आहेत। त्याला क्रिकेटर केले नसते तर चांगले झाले असते, असे अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी म्हटले आहे। त्यांनी रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत। अनिरुद्ध सिंह गुजरातमधील जामनगरमध्ये एका फ्लॅटमध्ये एकटे राहतात। ते म्हणतात, माझा रवी आणि त्याची पत्नी रिवाबा यांच्याशी संबंध नाही। त्याच्या लग्नाच्या 3 महिन्यानंतर घरात भांडणे सुरू झाली। आता आम्ही एकमेकांकडे जात नाही। रिवाबाने त्याच्यावर जादू केली आहे। त्याचे लग्न झाले नसते तर चांगले झाले असते। तो क्रिकेटर झाला नसता तर चांगले झाले असते। गेल्या 5 वर्षांपासून माझ्या नातीला मी पाहिले नाही। 20,000च्या पेन्शनमध्ये माझे जीवन सुरू आहे। रवींद्र याच्या जीवनात त्याची सासू जास्त ढवळाढवळ करत असते। रवींद्र याला भारतीय लष्करात दाखल करण्याची माझी इच्छा होती, परंतु त्याच्या आईचा आग्रह त्याला क्रिकेट बनवण्याचा होता। त्यासाठी मी आणि त्याच्या बहिणीने खूप कष्ट केले। त्याचे कपडे मी धुतले। त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी सुरक्षा रक्षकाचे काम सुद्धा केले, पण माझ्यापेक्षा जास्त मेहनत त्याची बहीण नैनाबा हिने केली। पुढे अनिरुद्ध जडेजा असेही म्हणतात, आमच्या परिवाराचे एक जटूचे हे हॉटेल होते। हे हॉटेल मुलगी नैनाबा पाहत आहे। रिवाबा हिला हे हॉटेल तिच्या नावावर हवे होते। त्यावरून परिवारात भांडण सुरू झाले। त्यानंतर आमचा परिवार तुटत गेला। माझी मोठी मुलगी नैनाबा नसती तर रवींद्र क्रिकेटर बनला नसता। तो 17 वर्षांचा असताना त्याच्या आईचा मृत्यू झाला। त्यानंतर तिने त्याच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली, आईचे प्रेम दिले। तिच्यामुळे तो त्या ठिकाणी पोहोचला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।